लिंबाळा येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात संपन्न. आमदारांच्या अनुपस्थितीची खंत. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता लिंबाळा येथे हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमात माजी खासदार रवींद्रजी गायकवाड, माजी विशेष पोलीस महासंचालक विहन जाधव, भाऊसाहेब, कारखान्याचे चेअरमन सतीशजी बिराजदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, डॉक्टर RS पाटील वडगावकर, समाजसेवक लिंबन रेशमी महाराज, गुरुवर्य हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई रवींद्र गायकवाड धाराशिव, सभापती ॲडव्होकेट आकांक्षा चौगले उमरगा पंचायत समिती, उपसभापती अश्विनी माने निलंगा पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य शरयू माने, नगरसेविका सरोजा महेश भोसले निलंगा, बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण भोसले निलंगा, नगरसेवक रत्नकांत सगर उमरगा तसेच रमेश बगदुरे यांचा समावेश होता. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला. संपूर्ण परिसर भक्तिमय उत्साहाने प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. या कार्यक्रमासाठी आमदार अभिमन्यू पवार तसेच आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र पूर्वनियोजित तारीख निश्चित असूनही आमदार अभिमन्यू पवार कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व खंत व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थांच्या मते आमदार पवार यांच्या प्रयत्नामुळे गावाला तालुकास्तरीय महत्त्वाचे पद मिळाले आहे. तरी देखील त्यांचा आमदार झाल्यानंतर लिंबाळा येथे त्यांचा सत्कार होऊ शकला नाही. ही बाब खंतजनक असल्याचे नागरिकांनी सांगितले. कार्यक्रम दरम्यान अनेक मान्यवरांमध्ये त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. विशेष म्हणजे गुरुवर्य गहिनीनाथ महाराज यांच्यासारख्या संतांच्या उपस्थितीत आमदारांचा सत्कार न होणे ही बाब ग्रामस्थांच्या भावना दुखवणारी ठरली. लिंबाळा येथे पार पडलेला हा कार्यक्रम धार्मिक, सामाजिक, प्रेरणादायी वातावरणात यशस्वी ठरला. मात्र काही प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांच्या अपेक्षांना तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.